14 तारखेला प्रसाद लाड संस्थापक असलेल्या क्रिस्टल इंटिग्रेटेड कंपनीचा IPO हा बाजारात येणार असल्याची माहिती आहे। कंपनीचा 76% महसूल केवळ सरकारी कॉन्ट्रॅक्टमधून निर्माण होतोय। येत्या आठवड्याभरात IPO विक्रीद्वारे 300 कोटी उभे करण्याचं कंपनीचं लक्ष असल्याचं कळतंय। कंपनीकडे मुंबईतील मंत्रालयासह बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि अनेक सरकारी विभागांमध्ये स्वच्छता, बांधकाम, इलेक्ट्रिक प्लंबिंग आणि इतर सेवांचं कंत्राट दिलं गेलं आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओमकार यांच्याकडून। ओमकार, ही एक विशेष बातमी समोर येते, याबाबतची अपडेट। आठवड्यात क्रिस्टल कंपनी आहे इंटिग्रेटेड गॅस IPO करता प्रसाद लाड भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष या कंपनीचे संस्थापक आहेत। त्यांच्या मालकीची कंपनी आहे। मधल्या काळात मंत्रालयातील काही सरकारी कर्मचाऱ्यांनी जागा कमी झालेल्या होत्या, अशा ठिकाणी कंत्राटी भरती करायचं सुरू होतं। त्या संदर्भात कंपनी चर्चेत आणली होती आणि हे कंत्राट नक्की प्रसाद लाड यांच्याच कंपनीला का दिलं जात आहे यावरती प्रश्नचिन्ह केलं जात आहे। इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की या कंपनीचा IPO होतं आणि या पब्लिक ऑफरिंग मध्ये जवळपास 300 कोटींची या सगळ्या संदर्भात सगळी रक्कम 300 कोटींचं भाग भांडवल हे सगळं आता उभं केलं जाणार आहे, जे मार्केटमधून प्रोक्युअर केलं जाणार आहे। पण आत्ताच्या घडीला जी सेबीकडे त्यांनी माहिती दिली आहे, या माहितीमध्ये जवळपास 76% कंपनीचा आतापर्यंतचा जो बिझनेस आहे हा सरकारी यंत्रणांमधून आलाय। थोडक्यात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मधून हा सगळा बिझनेस उभा राहिलेला आहे। 2000 साली कंपनी स्थापन झाली, त्यानंतर 2005 पर्यंत कंपनीकडे कोणती कंत्राट नव्हती, पण 2005 साली त्यांना काही कंत्राट मिळाली। त्यानंतर सर्व्हिसेस असतील किंवा सिक्युरिटी असतील, या सगळ्यातले सरकारी कंत्राट मोठ्या प्रमाणात मिळालीत। त्यामुळे या कंपनीला सरकारी काही कंत्राटांचा मोठ्या प्रमाणात लाभ झालाय असं तरी कागदोपत्री सगळं दिसतंय। त्यामुळे 76% जवळपास कंपनीचा रेव्हेन्यू आता हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणून येतोय। त्यामुळे मधल्या काळात जी कंत्राटी भरती संदर्भात या कंपनीवरती अलिगेशन्स लागले होते आणि प्रसाद लाडांनाच ते का दिलं जातं असं विचारल्याचा प्रश्न या सगळ्याच्या अनुषंगाने बातमी महत्वाची म्हणायला जी नक्कीच ही बातमी महत्वाची आहे आणि ह्याचं पडसाद काय उमटतात ते पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।